हरिओम. आज रविवार 9 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. वासना नाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव, जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती, अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपलं मन त्याला द्यावं आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं. प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावं? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असं आपल्याला वाटतं. हेच आपलं चुकतं. हवे पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मारेपर्यंत सुटतच नाही. हेच सर्व रोगांचं मूळ आहे ना. आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये ते एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचं काम करणाऱ्याने जर ते उत्तम केलं तर लोक त्याचं कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय, गरीब असला काय, त्याला महत्त्व नाही आहे. त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला खरं महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचं सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असं वाटलं म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्याने भगवंताला पाहीन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणं कठीणच असतं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणं शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. हवं नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचं मरण आहे. हरिओम. हरिओम. सत हरिओम.